अहिल्यानगरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती पसरताच नागरिक आक्रमक झाले। या घटनेनंतर राहुरीतील तालीममध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झालेला आहे। यावेळेस शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। राहुरीमध्ये विटंबनेची घटना घडली। महापुरुषांचे पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर नागरिक कमालीचे आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय। तर आपण बघतोय महापुरुषांच्या पुतळ्याची इथं विटंबना झाली राहुरीमध्ये आणि संतप्त नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। रास्ता रोको इथं करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने हे संतप्त नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरून त्यांनी इथं घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। ज्यांनी विटंबना केली त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी देखील इथं करण्यात आलेली आहे। पोलीस आता या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शांततेचं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सचिन बनसोडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती, काय नेमकं घडतंय राहुरीमध्ये? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राहुरीत सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, कारण दुपारी एका पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे। त्यानंतर मोठ्या संख्येने जे आहेत तरुण वर्ग आक्रमक झालेला आहे। त्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवलेला आहे। या आंदोलनात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले देखील सहभागी झालेले आहेत आणि आरोपीची अटकेची मागणी जी आहे ती आंदोलकांकडून केली जाते। जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे येणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे आणि मोठा पोलीस फौजफाटा देखील राहुरी शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे राहुरी शहरात सध्या तरी पुतळा विटंबनावरून मोठं वादंग जे आहे ते निर्माण झालं। बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राहुरीत आपण बघतोय विटंबनेची घटना समोर आलेली आहे आणि जमाव इथं संतप्त झालेला आहे।